तर मुंबईतल्या बीडीडी चाळी संदर्भातील मुख्यमंत्र्यांच्या टीकेला ठाकरे गटानं उत्तर दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं सचिन अहिर यांनी म्हटलंय। बीडीडी चाळींचा ठाकरेंनी सत्यानाश केला असं फडणवीस यांनी म्हटलं होतं। फडणवीस यांनी टीका केली होती, त्याला ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात आलंय। गिरणी कामगार हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता, ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती, अरे त्या 70,000 कोटीतले 2-3 हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं। काल तर मुख्यमंत्री तर म्हणजे मला आश्चर्य वाटते की बीडी चाळीचा पुनर्विकास आम्ही केला म्हणून सांगता मराठी माणसाला। अरे गिरणी कामगारांना एक घर दिले नाही। बीडी चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांनी ही योजना हो आम्ही छाती टोकून सांगतो, जर आम्ही पुढाकार घेतला नसता तर ती योजना झाली नसती। आता तुम्ही सांगता अभ्युदयनगरचा करू, पत्राचाळचा करू, म्हणजे किती माणसांनी या उच्चस्तरीय पदाच्या व्यक्तींनी अशा बाबतीत वक्तव्य करणं हे मला वाटते चुकीचं आहे। तर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय। अजित पवार जातीयवादी उपमुख्यमंत्री आहेत असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय। अजित पवारांनी धनंजय मुंडेंना कधीच मदत केली नाही। अजित पवारांनी ओबीसी नेत्यांना संपवलं तर आम्ही त्यांना संपवू असा इशारा सुद्धा ओबीसी नेते